मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एका फार मोठी कंपनी आहे भारतातली, हंड्रेड्स ऑफ क्रोर्सचा त्यांचा टर्नओव्हर आहे. त्यांनी मेकन्झींना हायर केलं. तर मेकन्झीनी त्यांना, ते लोक अनालिसिस करतात सुरुवातीला आणि बेसिकली सायकोलॉजिकल अनालिसिस करतात, जे तुम्ही ज्याच्यासाठी तुम्ही प्रसिद्ध आहात. तर ते अनालिसिस केल्यानंतर त्यांनी हे ठरवलं, रिपोर्ट टाकला की तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला या सीईओला रिप्लेस करणं गरजेचं आहे. तर कंपनीचे स्टेक होल्डर्स हैराण झाले. त्यांनी सांगितलं, बाबा ह्या व्यक्तीने आम्हाला 0 पासून 300 कोटीच्या टर्नओव्हर पर्यंत आणलंय. तर मेकन्झीनी उत्तर दिलं, आता 300 पासून 3000 कोटीचा जो प्रवास आहे तो या व्यक्तीमुळे नाही होणार. तर जर तुम्ही ह्याला रिप्लेस करत असाल तर आम्ही तुमचं कॉन्ट्रॅक्ट घेतो. ते म्हणतात ना, व्हॉट गॉट यू हिअर विल नॉट टेक यू देअर. येस. आणि त्या कंपनीने तसं केलं आणि दॅट कंपनी इज थाउजंड्स ऑफ क्रोर्स टुडे. तर कधी कधी तुमचे निर्णय जे असतात ना ते कठीण असतात, पण घेणं गरजेचं असतं. रिप्लेसिंग द फॅक्टरी ऑर रिलोकेटिंग द फॅक्टरी किंवा रिप्लेसिंग द टॉप मॅनेजमेंट किंवा द सीईओ किंवा तुमची ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग एजन्सी किंवा तुमचा लॉ फर्म किंवा तुमचा सीए फर्म, यांना रिप्लेस करणं सुद्धा गरजेचं असतं कधीतरी. आणि जर त्याचे व्हॅलिड कारणं असतील तर ते करणं महत्वाचं आहे. सेम अप्लायज फॉर द टीम मेंबर्स ऑल्सो. आय थिंक रिप्लेस करू शकतो किंवा त्यांना रिपोझिशन पण करू शकतो. येस. कारण देअर लॉयल्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट. द ओल्ड पीपल हॅव लॉट ऑफ लॉयल्टी. आणि लॉयल्टी तुम्ही विकत घेऊ शकत नाही.